नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आपल्याला काही लाडक्या बहिणींना असा प्रश्न विचारला होता, की "सर, आम्हाला फेब्रुवारीचा हा जो हप्ता आहे, हे ₹1500 इथे भेटले नव्हते. तर आम्हाला मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे ₹3000 इथे भेटेल का?" तर या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी इथे बघणार आहोत. त्यानंतर इथे 3 मुख्य प्रश्न आपल्याला लाडक्या बहिणीने विचारलेले आहेत. पहिला प्रश्न म्हणजे अडकलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे का? त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे ई-के-वाय-सीची शेवटची संधी इथे उपलब्ध झालेली आहे का? हा सुद्धा एक मोठा प्रश्न इथे लाडक्या बहिणींमध्ये इथे निर्माण झालेला आहे. तर याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. जर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता नाही बघितलं, तर तुम्हाला खूप मोठा जो लॉस आहे ना, तो इथे होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे कोणत्या महिलांना ₹3000 नक्की मिळणार आहे, याबाबत सुद्धा आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बनवत. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण की ई-के-वाय-सी बद्दल आता सगळ्यात मोठा जो गैरसमज दूर दूर झालेला आहे, हा सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. न्यूजवर सुद्धा हिची बातमी आलेली होती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला इथे बघायचा आहे. बघा, राज्यातील लाखो महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांना 1500 प्लस 1500 असे ₹3000 इथे भेटलेले आहे. तुम्हाला ₹3000 भेटलेले आहे का? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि तुमचा जिल्हा कोणता ते सुद्धा तुम्हाला आम्हाला इथे सांगायचं आहे. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात, कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे भेटलेले आहेत ते सुद्धा तुम्ही आम्हाला इथे सांगू शकता. पण अजूनही अनेक महिलांना एकही रुपया भेटलेला नाही. बघा, अजून सुद्धा अशा काही महिला आहे त्यांना 1500 नाही भेटले आणि 1500 भेटले नाही. असे ₹3000 त्यांना अजून सुद्धा इथे भेटलेले नाही. तर आता महिलांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे, आम्ही पात्र असूनही आम्हाला पैसे का आले नाहीत? हा खूप मोठा प्रश्न इथे लाडक्या बहिणींना पडलेला आहे. कारण की त्यांना फेब्रुवारीचा जो हप्ता आहे, तो हप्ता त्यांना भेटलेला नाही. आता त्यांना वाटतंय की बुवा आता जी-आर निघालेला आहे, सगळं झालेलं आहे, तर आम्हाला निदान ₹3000 तरी भेटेल या मार्च महिन्याचे. तर त्यांना आता पैसे जे आहे ना, ते इथे भेटले नाही आणि आता त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडला की बुवा आम्ही यामध्ये पात्रच आहोत का नाही? आता याच महिलांसाठी सरकारकडून मोठी दिलासादायक अपडेट या ठिकाणी आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ई-के-वाय-सी अपूर्ण असलेल्या महिलांना पुन्हा एकदा प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी दिली जाणार आहे. बघा, इथे काय झाले की ज्या महिलांची ई-के-वाय-सी इथे अपूर्ण आहे, म्हणजे त्यांनी के-वाय-सीच केलेली नव्हती, तर अशा महिलांसाठी पुन्हा एकदा जी प्रक्रिया आहे ना, ही त्यांना प्रक्रिया करण्याची संधी ती उपलब्ध होणार आहे. ही खूप मोठी खुशखबर इथे आलेली आहे. पण थांबा, याची अजून पुढे जी प्रोसेस आहे ना, ती मी तुम्हाला सांगणार आहे. कधी चालू होणार आहे, काय आहे? गैरसमज काय झालेला आहे, सगळी जी माहिती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पण यावेळी एक मोठा बदल झालेला आहे. आधी के-वाय-सी ऑनलाईन पद्धतीने करता येत होती, पण आता प्रक्रिया ऑफलाईन होण्याची शक्यता आहे. बघा, पहिले ज्या लाडक्या बहिणीने इथे दुरुस्ती केलेली होती, तसं त्यांनी ऑनलाईन इथे प्रक्रिया जी आहे ना ती केलेली होती. म्हणजे वेबसाईटवर जाऊन त्यांनी सोप्या पद्धतीने ती प्रक्रिया केली होती. त्यांना कुठल्याही प्रकारचं इथे काहीही सहन करावं लागलं नाही. त्यांनी सरळपणे त्यांची के-वाय-सी झाली. परंतु आता ज्या लाडक्या बहिणीने याआधी की के-वाय-सीच केली नव्हती, त्यांना आता ऑफलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी करावं लागणार आहे. म्हणजे यामध्ये ऑफलाईन आलं म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे घ्यावे लागणार आहे आणि कोणत्यातरी ऑफिसला इथे जावं लागणार आहे. ऑफिसला गेल्यानंतर ते डॉक्युमेंट तिथे सादर करा. तुमचे भाड्याचा खर्च, सगळा खर्च तुम्हाला इथे लागणार आहे. असं आता होत आहे. यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे. आता पहिलं म्हणजे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे ऑफलाईन के-वाय-सीमध्ये. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहे. हे सुद्धा इथे ध्यानात ठेवायचं आहे. बँक पासबुक, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे, तो तुम्हाला मोबाईल नंबर इथे रेडी ठेवायचा आहे. योजनेशी संबंधित अर्ज किंवा कागदपत्र हे सुद्धा इथे तयार ठेवायचे. त्यानंतर तुमचा रहिवासी दाखला हा सुद्धा इथे तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया पुढील काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. बघा, ही प्रक्रिया जी आहे ना, ती अजून सुरू झालेली नाही. ही पुढील काही दिवसामध्ये म्हणजे आजची 18 मे आहे आणि येत्या आणखीन 15 दिवसांनी हे जे आहे ना, ही प्रक्रिया इथे सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणून ज्या महिलांचे पैसे अडकले आहेत, त्यांनी वेळ न वाया घालता लवकरात लवकर हे जे डॉक्युमेंट्स आहे ना, ते तुम्हाला रेडी ठेवायचे आहे. त्यानंतर आता सगळ्यात मोठा प्रश्न इथे आलेला आहे. फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, पण मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही. तर अशा महिलांना पुढे मिळणार का? तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे आणि ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला होता, अशा महिलांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचा लाभ मिळण्याची शक्यता इथे आहे. बघा, इथे काय सांगितलेलं आहे की ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे त्या आणि ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला होता, अशा महिलांना इथे मार्चचा जो हप्ता आहे तो इथे 100% इथे भेटणार आहे. परंतु ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नाही, त्यानंतर त्यांना फेब्रुवारीचा हप्ता इथे भेटलेला नाही, तर अशा महिलांना
हे मार्चचं जे ₹3000 ना, हे ₹3000 इथे भेटणार नाही. हे डायरेक्टली मी तुम्हाला इथे सांगत आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर अजूनही तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही, तर भविष्यात हप्ते तुमचे इथे थांबू शकतात. कारण सरकारकडून लाभार्थी महिलांची यादी तपासणी इथे सुरू असल्याचे संकेत इथे मिळत आहे. त्यामुळे तुमचं बँक खाते ॲक्टिव्ह आहे का? आधार लिंक आहे का? आणि ई-के-वाय-सी पूर्ण आहे का? हे तुम्हाला एकदा नक्की तपासून घ्यायचं आहे. कारण की कधी-कधी काय होतं, की हे जे सारं आहे ना, हे कधी-कधी आपलं सगळं गेलं असतं. आपण ई-के-वाय-सी केलेली असती. त्यानंतर आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला असतो. त्यानंतर डिसेंबरचा सुद्धा हप्ता आपल्याला भेटलेला असतो. परंतु काय होतं, की काही महिलांचे फेब्रुवारीपासून हप्ते थांबलेले आहे. तर याचं मुख्य कारण हे असू शकतं, की तुमची जी आधार लिंकची जी प्रोसेस आहे ना, ती तिथे थांबलेली आहे. त्यामुळे आधार लिंक करून घ्या. डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे का ते तपासा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे का ते एकदा तपासून घ्या. जर ॲक्टिव्ह नसेल तर त्यामध्ये काही पैसे टाका, काही काढा. त्यामुळे तुमचं जे अकाउंट आहे ना, ते ॲक्टिव्ह होऊन जातं आणि तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे जे पैसे आहे ना, ते इथे भेटू शकतात. तर अशी माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.